अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की अप्पीचं आणि गायतोंडांचं बोलणं चाललेलं असतं की तुम्ही तुमच्या नात्याला अजून एक चान्स द्या. अप्पी यावर तयार होते, पण ती गायतोंडांना सुद्धा सांगते की मी तयार होईन, पण अर्जुन तयार व्हायला नको का? गायतोंडे म्हणतात की मॅडम, ते अजूनसुद्धा तुमच्यावर चिडले आहेत आणि त्यात त्यांनी साखरपुडा केलेला आहे, त्यामुळं त्यांचं असं म्हणणं असेल. पण तुम्ही तुमच्यातलं एकदा बोलून तर घ्या, जर ते तयार झाले तर. अप्पी म्हणते की हो गायतोंडे, असं सुद्धा होऊ शकतं. आम्ही एकत्र होण्याबद्दल अजून बोललोच नाही, आणि जर त्याच्यासुद्धा मनात असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना. गायतोंडे म्हणतात की मॅडम, बोलण्याने तर सगळे प्रॉब्लेम संपतात. तुम्ही अजून बोललाच नाही, त्यामुळे तुमच्यातले प्रॉब्लेम एकमेकांना सुद्धा कळत नाही आहेत. जेव्हा तुमच्या मनातलं अर्जुन साहेबांना कळेल तेव्हा ते सुद्धा तर विचार बदलू शकतात ना. अप्पी म्हणतात की हो गायतोंडे, मी आजच अर्जुनशी या विषयावर बोलते. गायतोंडे म्हणतात की मॅडम, तुम्ही आणि अर्जुन साहेब एकत्र आला तर मलासुद्धा खूप आनंदच होईल, आणि ते तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुम्ही पण फार खुश असता, हसत असता. नाहीतर आधी तुम्ही पूर्ण सारखे शांत असायचा. अर्जुन साहेब तुमच्या आयुष्यात आल्यावर बदल हे खूप चांगले जाणवतात. अप्पी म्हणते की हो गायतोंडे, तुम्ही मला जो पण सल्ला दिलात त्यासाठी खरंच थँक्यू. मी आजच अर्जुनशी सगळं सविस्तरपणे बोलते. गायतोंडे म्हणतात की ठीक आहे मॅडम, मी निघतो, बाकीचं काम बघतो. अप्पी म्हणते की ओके. ती कामाला सुरू करते आणि बघते की ऑफिसमधल्या काही फाईल्सच्या अपडेट्स येणार होत्या, त्या अजून आलेल्या नाहीत, म्हणून ती काम करायला लागते. चौकीत काही गोष्टीच्या कलेक्टर मॅडमांकडून परमिशन घ्यायची असतात, त्यामुळे अर्जुन म्हणतो की मी काही फाईलवर सह्या घ्यायच्या आहेत, कलेक्टर मॅडमांकडून सह्या घेऊन येतो. आर्यासुद्धा चांगली बनण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ती म्हणते की हो अर्जुन, तुझं काम आहे आणि ते तुला केलं पाहिजे. अर्जुन तिच्या ह्या बदललेल्या वागण्याला बघून शॉक तर होतोच, पण त्याला आनंदसुद्धा होतो की आर्या आता मला समजून घ्यायला लागलेली आहे. पण आर्या मनातल्या मनातच म्हणते की अर्जुन, एकदा लग्न होऊ दे रे, मग दाखवते त्या अप्पीला तुला नवरा बनवायचा आहे. काय काय मला आता सहन करावं लागणार आहे आणि काय काय बघावं लागणार आहे कोणास ठाऊक. अर्जुन म्हणतो की बरं आर्या, मग मी सह्या घेऊन येतो. आर्या म्हणते की हो अर्जुन, तू जा, मी आहे इथे, मी बघते इथलं. अर्जुन बोलतो की ठीक आहे आर्या, थँक्यू, मला समजून घेतलंस, खरंच थँक्यू. आर्या म्हणते की अरे वेडायस का रे, तुझं तर हे काम आहे ना, आणि तुला ते केलंच पाहिजे. अप्पी ही तुझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे, तुझ्यासाठी तुझं काम महत्त्वाचं आहे. तू जे सगळं करतोयस ते तुझ्या कामासाठी करतोयस, नाहीतर तू अप्पीकडे असाच जाणार नाहीस याची खात्री आहे मला. अर्जुन ठीक आहे बोलून तो तिथून निघतो, काही फाईल्स घेतो त्याला लागणाऱ्या, आणि कलेक्टर मॅडमांच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. ऑफिसमध्ये गेल्यानंतर दरवाजाबाहेर जातो तेव्हा गायतोंडे निरोप द्यायला येतात की मॅडम, अर्जुन साहेब आलेत. अप्पी म्हणते की ठीक आहे, त्यांना पाठवा. अप्पी मनातल्या मनात म्हणते की आत्ता का अर्जुन आला असेल, काय काम लागलं असेल त्याला, असं म्हणत असते. तेवढ्यात अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो की मॅडम येऊ कात. अप्पी म्हणते की या, आणि अर्जुन बाहेर येतो, आतमध्ये येतो आणि म्हणतो की मॅडम, ह्या ज्या सह्या आहेत, आपले राहिलेले पेपर्स आहेत, त्यावर सह्या दिल्या तर बरं होतील. अप्पी म्हणते की हो, पण हे कशा संबंधित आहेत. तेव्हा अर्जुन त्या फाईलच्या माहिती सांगतो आणि अप्पी म्हणते की बरं ठीक आहे, द्या इकडे, सह्या देते. अर्जुन म्हणतो की हे घ्या मॅडम. म्हणते की अर्जुन, तुला इथे मला मॅडम म्हणायची काहीच गरज नाही आहे. अर्जुन म्हणतो की नाही, जिथे रिस्पेक्ट मिळायला पाहिजे तिथे रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. पण अप्पी म्हणते की आता आपल्या दोघांव्यतिरिक्त इथं कोणीसुद्धा नाही आहे, तू मला मॅडम म्हणला नाहीस तरीसुद्धा चालेल. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे. अप्पीच्या मनात येतं की हीच योग्य संधी आहे अर्जुनला आपल्या मनातलं सांगण्याची. जर मी हेच घरी सांगितलं तर रुपाली ताई आल्या, आर्या आली, मोनाली ह्यांच्यामुळे मला कधीच अर्जुनसोबत बोलता येणार नाही आणि ते लोक बोलूनसुद्धा देणार नाहीत. तसंही रुपाली ताईंना वाटतं की मी आणि अर्जुनने कधी एकत्र येऊ नये, त्यांचे तर प्रयत्न सारखेच चालू आहेत, असं ती स्वतःच्या मनाशी म्हणत असते.
अर्जुन तिला विचारतो की काय झालं, काय बोलायचं आहे का. आप्पी हबकते आणि म्हणते की काही नाही, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. अर्जुन बोलतो की बोल की काय बोलायचं आहे तुला, तुला रुपालीताईंबद्दल तर काही बोलायचं नाही ना. आप्पी म्हणते की अर्जुन वेडा आहेस का, माझ्याकडं त्या सोडून सुद्धा इतर महत्त्वाचे टॉपिक्स आहेत बोलायला. अर्जुन म्हणतो की बरं बघ बोल काय झालं. आप्पी म्हणते की हे बघ अर्जुन, आपला घटस्फोट रुपालीताईंनी घडवून आणलाय, नाहीतर आपल्याला दोघांना सुद्धा वेगळं व्हायचं नव्हतं. तर मी असा विचार करत होते की तुला आणि माझ्यात अजून काही होऊ शकतं का रे. अर्जुन चिडतो आणि म्हणतो की नाही आप्पे, आपल्या दोघात तसं काहीसुद्धा होऊ शकत नाही आणि ते होऊही देणार नाही. आप्पी म्हणते की बघ ना, जरा विचार कर, आपल्या दोघात एकत्र झालो तर अमोलसाठी सुद्धा चांगलंच आहे ना, आणि आपल्यालाही तसं कुठं वेगळं व्हायचं होतं. अर्जुन म्हणतो की आपल्याला वेगळं व्हायचं नसलं तरी हा सर्वस्वी डिसिजन हा आपला झालेला आहे आणि आपला हे गैरसमज तू करून घेऊ नको. आपलं आधीच ठरलेलं आहे की आपल्यात काहीसुद्धा होऊ शकत नाही. आप्पीला अर्जुनने असं बोलल्याबद्दल खूप वाईट वाटतं. ती बोलते की बरं ठीक आहे आणि सह्या करून देते आणि तिथून निघून जाते. दिवसभरचं काम झाल्यानंतर आप्पी आणि अर्जुन दोघंसुद्धा घरी येतात. अमोल आप्पी अर्जुनची वाट बघत बसलेला असतो. ते दोघं दिसल्यानंतर तो खूप खुश होतो. तो दिप्याच्या मागं लागलेला असतो की मामा आपल्याला लवकरच काहीतरी केलं पाहिजे, डेट तर काही झालीच नाही, आपण दुसरा काहीतरी विचार करू. हे बोलणं आप्पी ऐकते आणि आप्पी म्हणते की बाळा, आपण फिरायला गेलो तर तसंही तुला बाबा फिरायला घेऊन जाणार होतेच ना. तेव्हा दिप्या म्हणतो की दिदे तू सुद्धा असं का बोलतेय. त्यावर आप्पी बोलते की काही नाही, असंच मी तुम्हाला एक आयडिया दिली. आता मला 2-3 दिवसाची सुट्टी आहेत, विचार केला जाऊयात. पण हे तुम्ही अर्जुनला सांगू नका, नाहीतर त्याला वाटेल की मी हे सगळं मुद्दामून करते. अमोल म्हणतो की मा तू काळजीच करू नको, आम्ही तुमच्यासाठी आता खूप छान फिरायच्या जागा शोधून काढतो म्हणतो आणि तिथून आप्पी निघून जाते. अमोल अर्जुनजवळ जातो आणि म्हणतो की बाबा आपण फिरायला कधी जाणार, तुम्ही मला फिरायला घेऊन जाणार होतात, अजून घेऊन गेला नाहीत. अर्जुन म्हणतो की बाळा जाऊया ना, लवकरच जाऊयात. अमोल म्हणतो की बाबा आपण राहायला जायचं का 2 दिवस कुठेतरी. अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे, बघूया आपण, विचार करूया. अर्जुन म्हणतो की हाय काय की अमोल ना, काय सरप्राईज येईल ते सांगता येत नाही, त्याच्या काय मनात येईल ते खरंच कळत नाही. हे सगळं मोना ऐकते. मोना तनतन करत रुपालीजवळ जाते आणि सांगते की अहो ताई, तुमचं लक्ष कुठे आहे, हा अमोल आता ह्या दोघांना फिरायला घेऊन जाणार आहे. रुपाली म्हणते की काय अपर्णा, तू तर चांगलाच डाव खेळतीस का, एवढा हुशार असशील मला वाटलं नव्हतं. मोना म्हणते की लवकर काहीतरी करा, तुम्ही इथे यांच्यावर नजर ठेवून एकत्र येऊ देणार नाहीत, पण अमोल तुमच्या नाकाखालून आप्पी अर्जुनला एकत्र आणेल आणि मग बघत बसावं लागेल. रुपाली म्हणते की नाही, काही झालं तरी मी यांना एकत्र कुठेही जाऊ देणार नाही. थँक्यू मोना, तू आता फक्त बघच मी काय करते ते. मोना म्हणते की काहीही करा, फक्त त्या दोघांना एकत्र येऊन देऊ नका, म्हणजे तुम्ही तुमच्या मार्गाला रिकामा आणि मी माझ्या मार्गाला रिकामी. रुपाली म्हणते की तू काहीच काळजी करू नकोस, तू बघच आता मी काय करते ते. आणि रुपाली मोनाला प्लॅन सांगते. प्लॅन ऐकल्यानंतर मोना म्हणते की भारी डोकं आहे हो तुमचं, असं म्हणते आणि म्हणते आपण आता तसंच करूया. आणि इथेच आप्पीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.